मानो विज्ञान पर चलो, बुआबाजी छोड़कर विज्ञान पर चलो। एक दिन अमेरिका से भी आगे होगा भारत देश, मगर शर्त है कि संविधान पर चलो, संविधान पर चलो। मी आमंत्रित करतो प्रोफेसर शशिकांत राऊत सर, ते आपल्याला फॉरेन मधून आलेले भंतीजी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती देतील। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। ठीक आहे, तर सर्वप्रथम आजच्या संविधान जागर कार्यक्रमाचे आयोजक सिद्धार्थ यूथ ऑर्गनायझेशन आणि यशोधरा बुद्ध विहार या आयोजकांचे धन्यवाद। मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आणि आपल्या उत्तर नागपूरचे आमदार साहेब नितीन राऊत साहेबांनी आता आपल्याला सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे। तर आपण आता कार्यक्रमाची पुढची दिशा गाठूया। आज आपल्यासमोर उपस्थित आहे जे भिक्षुगण, ते भिक्षुगण आहे परदेशातनं आलेले, आणि खऱ्या अर्थाने जर म्हटलं तर आज आपण सिद्धार्थ यूथ ऑर्गनायझेशन, तर हा जो यूथ शब्द आहे, हा यूथ शब्द म्हणजे आपल्याला लाभलेले भिक्षुगण। आज जे भिक्षू आपल्या सानिध्यात आलेले आहेत आजच्या कार्यक्रमाकरिता, तर जे प्रथम भिक्षू आपल्यासमोर आहे त्यांचं नाव आहे भंते धम्मरामा। भंतेजींचा थोडक्यात जर परिचय देतो म्हटलं तर भंते धम्मरामा जे आहे यांचं गृहस्थ जीवन जे आहे अत्यंत, ते एक बिझनेसमॅन फॅमिलीचे होते आणि ते मुख्यत्वे इंडोनेशियामधनं आहे। त्यांचा एज्युकेशन हा जो भाग आहे हा इतका परिपक्व होता की स्टुडंट लाईफमध्ये ते ट्रेनिंग घ्यायचे, बिझनेस मॅनेजमेंट, लीडरशिप, आणि त्यानंतर त्यांचा होम बेस्ड बिझनेस असायचा, त्यांच्या आजीचा स्टेशनरीचा बिझनेस असायचा। त्यानंतर त्यांनी परफ्यूम बिझनेसमध्ये खूप चांगलं नाव त्यांच्या देशामध्ये त्यांनी कमावलं, आणि त्यानंतर त्यांनी हळूहळू बुद्ध धम्माची प्रॅक्टिस स्टार्ट केली आणि गृहस्थ जीवनातून ते एक उपासक झाले। उपासकानंतर आज भिक्षू म्हणून आपल्यासमोर उपस्थित आहे। भंतेजींचं जर ज्ञानाचा आपण परिचय देतो म्हटलं तर भंतेजी जितके पण आपल्या एशियामधले बुद्धिस्ट कंट्रीज आहे त्या सर्व कंट्रीजमध्ये भंतेजींनी भेट दिलेली आहे। त्यांच्या भिक्षू जीवनामध्ये त्यांचं वय अगदी 33 वर्ष आहे। एवढ्या कमी वयामध्ये त्यांना 150हून अधिक गुरूंचा लाभ झालेला आहे, आणि प्रत्येक गुरूंकडून त्यांनी बऱ्याचशा बुद्ध धम्माच्या बारीक बारीक गोष्टी, ज्या आपण खूप डेप्थमध्ये त्रिपिटकाचा त्यामध्ये उल्लेख आहे, या अशा संपूर्ण विषयांचा त्यांचा अभ्यास झालेला आहे। त्यांचा दुसरा परिचय असा की ते आहार तज्ज्ञ देखील आहे। त्यांना ईस्टर्न आणि वेस्टर्न मेडिसिनचं सर्वात उत्तम नॉलेज आहे, आणि आज आपल्याला ते लाभलेले आहे असे भंते धम्मरामा। त्यानंतर सोबतच जे भंते लाभलेले आहे ते आहे भंते मोक्खाचारा, हे त्यांचे शिष्य आहे, ते अमेरिकेमधनं आहे, ते इंडियामध्ये आले स्टुडंट म्हणून। यांचा जर बॅकग्राऊंड म्हटलं आपण त्यांची काया बघत आहे, एक धम्म काया आपल्याला पाहायला मिळत आहे। भंतेजींचं जे रूप आहे आपल्याला एक भिक्षू कसा तेजस्वी असतो ते स्वरूप आपल्याला पाहायला मिळते। यांचा जर बॅकग्राऊंड म्हटलं तर यांचे आई वडील अमेरिकेमधले MBBS MD आहे। आई त्यांची MBBS MD मेडिसिनमध्ये आहे, आणि वडील जे आहे त्यांचं MD झालेलं आहे सायकॅट्रीमध्ये। अगदी रिच फॅमिलीमधनं ते भिक्षू जीवनात आलेले आहे। तर युवा हा धम्मामध्ये कसा प्रविष्ट असू शकते आणि काय त्यामध्ये तेजस्वीपणा असतो, हे यांचं सर्वांचं सामंजस्य म्हटलं तर आपल्याला लाभलेले भिक्षू भंते धम्मारामा आणि भंते मोक्खाचारा असा त्यांचा थोडक्यात परिचय आहे। तर आपण आपल्या सर्वांच्या वतीने मी भंतेजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना आजच्या या प्रसंगी धम्मदेसना द्यावी।
Namo Buddhaya. May all of you be well and happy. भंतेजींना आशा आहे की आपण सर्व आनंदात असणार. We stay quite long time in the forest. We are very happy to meet all of you today. भंतेजी जे आहे हे फॉरेस्ट ट्रेडिशन मधनं आलेले आहे. ते जंगलात वनामध्ये नेहमी सानिध्य करतात आणि तुम्हाला सर्वांना आज इथे बघून त्यांना खूप आनंद झालेला आहे. Today we come here to chant Nara Siha Gatha. आज भंतेजी आपल्याला नरसिंह गाथा याचं पठण करणार आहे. Nara Siha Gatha is recited by Queen Yasodhara to Prince Rahula, describing about our Lord Buddha. नरसिंह गाथा आपण बऱ्यापैकी लोकांनी ऐकली असणार. भंतेजी सांगत आहे की नरसिंह गाथा जी आहे Narasiha Gatha is very beautiful. नरसिंह गाथा जी आहे यशोधरा यांनी राजकुमार राहुल जे सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचे जे पुत्र होते. Why Queen Yasodhara recite Narasiha Gatha to Prince Rahul? Because before Prince Rahul able to see his father, our Bodhisattva already left the palace. तर नरसिंह गाथा ही यशोधरा मातेने राहुल राजकुमार जे होते त्यांना गाऊन सुणवली होती. तर ही का बरं गाथा म्हणण्यात आलेली आहे कारण की जे राहुल होते ते अगदी बालक असताना त्यांचा जन्म झाला आणि सिद्धार्थ यांनी जे आहे राजकुमार सिद्धार्थ यांनी गृहत्याग केला आणि नंतर बुद्धत्व प्राप्त केले. त्यांनी त्यांना बघितलेलं नव्हतं. So Queen Yasodhara describing, praising Lord Buddha in 9 stanza to Prince Rahula, and each stanza will end with, "That is truly your father, the lion among men." तर सुंदर अशी ही नरसिंह गाथा माता यशोधरेने राहुलला गाऊन सुणवली. अशा 9 या गाथा आहे ज्या गाण्याच्या स्वरूपात म्हणण्यात आलेल्या आहे आणि बुद्धांचं वर्णन या गाण्याच्या स्वरूपामध्ये कसं मांडलेलं आहे हे गाथा आपल्याला वर्णन करते. There is so many beautiful gatha. Why I choose to recite Narasiha Gatha for today? तर आपल्या बौद्ध धम्मामध्ये खूप साऱ्या गाथा आहे पण भंतेजींनी आज का बरं नरसिंह गाथा घेतलेली आहे त्याचं विश्लेषण भंतेजी आपल्याला देत आहे. Queen Yasodhara recite Narasiha to Prince Rahul because Prince Rahul never see his father before. नरसिंह गाथा हे माता यशोधरेने राहुलला गाऊन दाखवलेली आहे कारण की राहुलने कधी बुद्धांना पाहिलेलं नव्हतं. त्यांचे जे पिता होते. And unfortunately, when we born, we also not see our Lord Buddha. Lord Buddha already parinibbana. त्याचप्रमाणे आपण देखील आज बुद्धपुत्र आहोत पण आपण बुद्धांना पाहिलेलं नाहीये कारण की बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं. तर भंतेजी नरसिंह गाथा गातात. Unfortunately, Lord Buddha already parinibbana 2568 years. 2568 वर्षा अगोदर बुद्धांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. त्यामुळे आपण त्यांना आज बघू शकत नाही आहे. Bante Sariputta, Bante Mahamoggallana also parinibbana already. बुद्धांचे राईट हँड लेफ्ट हँड भंते सारिपुत्र भंते महामोग्गलायन यांचं देखील महापरिनिर्वाण झालेलं. Bante Mahakassapa, Bante Ananda also parinibbana. भंते महाकाश्यप भंते आनंद यांचं देखील महापरिनिर्वाण झालेलं आहे. So slowly many people, bhikkhu, bhikkhuni, upasaka, upasika forget what is Buddha, what is Dhamma, what is Sangha. इतका काल ओलांडल्यानंतर या काळाच्या प्रवाहामध्ये बरेचसे उपासक उपासिका बुद्धाबद्दल धम्माबद्दल आणि धम्मदेशनाबद्दल त्यांचा विसर पडतो. And you can see in India slowly Buddhism also disappear. आपण भारतामध्ये देखील इतिहासात बघितलं की हळूहळू भारतामधून बुद्ध धम्म नष्ट झाला.
But fortunately, in Maharashtra, in Nagpur, we can see now many Buddhists, many Upasaka, many Upasika. पण आपण बाबासाहेबांच्या धम्मदीक्षेच्या क्रांतीनंतर आपण बघू शकतो की महाराष्ट्रामध्ये नागपूर हे आज बुद्ध धम्माचं केंद्र झालेलं आहे. इतके उपासक जे आहे बुद्ध धम्माची आचरण करतात, बुद्ध धम्मामध्ये प्रविष्ट झालेले आहे. When I see Indian local become Upasaka and Upasika or even Bhikkhu, I am very happy. भंतेजी हे इंडोनेशियामधून आलेले आहे, पण जेव्हा ते बघतात की भारतामधले उपासक उपासिका आणि भिक्षू हे धम्मामध्ये प्रविष्ट होऊन राहिले आणि धम्माचं आचरण करून राहिले, हे बघितल्यानंतर त्यांना खूप आनंद होतोय. Because you need to understand, if you want to make Buddha Sasana powerful in one country, you need to rely on local people, not foreigner like us. तर एखाद्या देशामध्ये बुद्ध शासन हे आपल्याला पॉवरफुल जर बनवायचं आहे तर सर्वप्रथम जे आहे तिथे कोणी परदेशी येणार आणि त्याच्या भरोशावर ते होईल ही शक्यता नाही आहे. तिथल्या लोकल व्यक्तींनी स्वतः पॉवरफुल होणे बुद्ध शासनमध्ये, बुद्ध धम्माच्या आचरणामध्ये हे खूप महत्त्वाची गरज असते. So Indian Buddhism, if you want Indian Buddhism become powerful, it need to rely on Indian people. जर भारतामध्ये भारतीय ओरिजिनल जे बुद्धांची शिकवण आहे ही जर खूप पॉवरफुल व्हायला पाहिजे आणि जगामध्ये त्याचा प्रसार व्हायला पाहिजे, तर भारतामध्ये बुद्ध धम्माचं आचरण आणि त्याचा प्रचार प्रसार आणि धम्मशासन हे सुरक्षित व्हायला पाहिजेच. Because your body, your flesh, your blood, your bones, all coming from your parent, from your grandparent, from your great-grandparent, and all of them live, born and live and die in this land, India. तर आपण सर्व जे आहे आपला जन्म या भारताच्या भूमीमध्ये झालेला आहे. आपले आई वडील पूर्वज आपले सर्व ज्या पिढ्यानं पिढ्या या भारताच्या भूमीमधनं जन्म झालेला आहे आणि आपलं अस्तित्व देखील या भूमीमधून आलेलं आहे जिथे बुद्धांचा जन्म झालेला आहे. That's why the Mahabhuta, Pathavi, Apo, Tejo, Vayu of land of India is inside your body, inside your flesh, inside your blood. बुद्धांमुळे भारताची ही भूमी सर्वात पवित्र मानल्या जाते. या भारत भूमीमधून जगाला प्रकाश देणारा महापुरुष म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध यांचा जन्म झालेला. या भूमीमध्ये इतकं सत्व आहे की या अगोदर झालेले बुद्ध देखील या भूमीमध्ये झालेले आहे, भविष्यातले येणारे बुद्ध देखील या भूमीमध्ये होणार. त्यामुळे या भूमीला जगामध्ये सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. That's why Indian people, if you learn Dhamma, then you can make Buddha Sasana powerful in India. जर तुम्ही धम्म परिपूर्ण शिकले आणि ओरिजिनल स्वरूपामध्ये शिकले तर भारतीय लोक जे आहे हे संपूर्ण जगावर बुद्ध धम्माचं शासन आणू शकतात. And how to make Buddha Sasana powerful? There is two ways. बुद्ध शासन आपल्याला जर पॉवरफुल बनवायचं आहे तर ती प्रक्रिया काय असणार? ते दोन प्रकारे घडेल. Sada and Panya, faith and wisdom. तर ती दोन बाजू म्हणजे एक आहे श्रद्धा आणि दुसरी आहे प्रज्ञा. If we can have wisdom, it's very good. But wisdom is very rare, very durlabha, very difficult to get. श्रद्धा जर आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पण सर्वात क्वचित आढळणारी गोष्ट म्हणजे ती आहे प्रज्ञा. That's why at least you need to grow sada, you need to grow prem, love toward Lord Buddha. तर बुद्धांप्रती आपली श्रद्धा ही दिवसेंदिवस वाढली पाहिजे. आपल्याला त्याला डेव्हलप करण्याची गरज आहे. I recite Narasiha Gatha to remind Upasaka Upasika, all of you, after you chant Buddhang Saranang Gacchami, Dhammang Sanghang Saranang Gacchami, you are Buddha Putra, Buddha Putri. तर भंतेजी आता आपल्या समोर नरसिंह गाथा याचं पठण करणार आहे. ही जी गाथा आहे ही आपल्याला बुद्धपुत्र बुद्धपुत्री म्हणून संबोधण्यासाठी आहे. सोबतच ज्याप्रमाणे राजकुमार राहुल यांनी बुद्धांना बघितलं नव्हतं, जे त्यांचे पिता होते, त्याचप्रमाणे आपली अवस्था आहे. तर आपली श्रद्धा बुद्धांप्रती जागृत होण्याकरिता भंतेजी आपल्या समोर नरसिंह गाथा गाणार आहे. So please, when you listen to Narasiha Gatha, pay your attention to Lord Buddha as our father together.
तर तुम्ही आता जेव्हा नरसिंह गाथा ऐकणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ऐका अशी भंतेजींची रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या माता पित्यांना ज्या पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐकतो तशा पद्धतीने ऐका. Lord Buddha is our perfect father. तथागत बुद्ध हे आपले महान पिता आहे. That's why when we chant Narasiha, you can close your eyes and do Anjali. Direct your mind to Lord Buddha. सर्वांनी हात जोडायचे आहे आणि आपले डोळे बंद करून आपल्या स्मृतीमध्ये बुद्धांची स्मृती आणायची आहे. When we do Buddha Puja, we will get Bahut Acha Karma. तुम्ही ज्या वेळेस बुद्ध पूजा करता, सुत्त पठन करता, तर तुम्ही सर्वात मोठं कुशल कर्म करता. Buddha Puja, Bahut Acha Karma. Bahut Acha Karma, Bahut Sukh. Bahut Acha Karma, Bahut Asirvad. सर्वात मोठं कुशल कर्म जे आहे ते आहे बुद्धांची स्मृती जागृत करणे. बुद्धांचा जो धम्म आहे त्याचं पठन, त्याची देशना. जेव्हा तुम्ही बुद्ध पूजा करता तेव्हा सर्वात मोठं कुशल कर्म तुम्ही करता. Please always remember, Lord Buddha is our father. सर्वांनी भंतेजी रिक्वेस्ट करतात की आपण बुद्धांना पितांच्या स्थानी ठेवणे हे सर्वात महत्त्वाचं आहे. Dharma is our mother. आणि धम्म जो आहे तो आपल्या आईच्या स्थानी असतोय नेहमी. Why? Because by practicing Dharma, someone become Buddha, become Arahant. धम्म प्रॅक्टिस केल्यानंतर कुठलाही व्यक्ती त्यामध्ये बोधिसत्व प्राप्त होऊ शकते, तो अरहंत बनू शकतो, तो बुद्धत्व देखील प्राप्त करू शकतो. And then Sangha is our brother and sister. संघ हा आपल्या भाऊ बहिणीसारखा आहे. That's why may we make this Dhamma family strong together. Okay? तर ही संपूर्ण जे धम्म आपली फॅमिली आहे, परिवार आहे, याला स्ट्रॉंग करण्याकरिता आपल्याला बुद्ध स्मृती करणे खूप गरजेचं आहे. Now please close your eyes and do Anjali. We will do Buddha Puja together. सर्वांनी डोळे बंद करावे आणि हात जोडून सर्वांनी चॅन्टिंग ऐकावी. Sangha Varangidaranda Subhada Langana Mandida Ayada Bani Chamara Chanda Vibhusida Pada Esa Idveha Pidana Rasiha Sangha Maharavara Sukha Mahala Langana Vichinda Punna Sarira Lagaidaya Gadonara Vira Esa Idveha Pidana Sangani Bamuka Vanna Devanarana Piyonaranago Mandagajinda Vilasida Gami Esa Idveha Pidana Rasiha Kandiya
Esai Dweha Pidana Rasiho Ayada Dunga Susandrida Naso Gobakumobi Nila Sunendo Indradanu Abinila Bamuga Esai Dweha Pidana Rasiho Wandrasu Mandrasu Sandrida Givo Sihanumiga Rajasarira Kanjana Sunjavi Undama Wano Esai Dweha Pidana Rasiho Silinda Sugambira Manjusu Gosa Hinggula Bandu Suranda Sujiwa Visadi Seda Sudando Esai Dweha Pidana Rasiho Anjana Vanna Sunila Sugeso Kanjana Pandra Visundara Vado Osadi Pandara Sunda Suna Esai Dweha Pidana Rasiho Ganjadini Lapadeviya Chanda Karagana Pari Vejidarupa Savagamanja Gadosama Ninda Esa आवाज बंद करा माइक पटकन द्या ना
Thank you so much, Vantaji, for coming. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माता रमाईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्रपती